नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मनीषाज किचनमध्ये. आज आपण गाजरची सुकी भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत. ही भाजी तुम्ही लहान मुलांना देखील टिफिनला देऊ शकता. एकदम मस्त लागते. नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा. भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घातलं आहे. तेल गरम झालं की मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडली तेलामध्ये की बारीक चिरलेली हिरवी मिरची ॲड करायची आहे आणि कढीपत्ता. दोन्ही देखील छान परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यावर त्यामध्ये हळद व मीठ घालायचं आहे. ते देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. छान हळद, मीठ मिक्स झालेलं आहे, परतून झालेलं आहे. आता त्यामध्ये बारीक चिरलेले गाजर घालायचं आहे आणि 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. छान परतून झाल्यानंतर झाकण लावून आपल्याला 15-20 मिनिटं मीडियम फ्लेमवर कुक करायची आहे. थोडं देखील पाणी ॲड करायचं नाही आहे. विदाऊट पाणी ही भाजी तयार करायची आहे आपल्याला. खूप मस्त लागते. नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा. बघू शकता तुम्ही झाकण लावून 20 मिनिटं कुक करून घ्यायची आहे. आपली गाजरची भाजी रेडी होते. मग त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. अशा प्रकारे गाजराची भाजी तयार झालेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि भरभरून शेअर करा. तुम्ही अशी भाजी तुमच्या लहान मुलांना तुम्ही सुद्धा ही गाजराची भाजीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची कशी झाली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय. थँक यू.